काही नवीन सेलोटेपला तुम्ही पाकळ्या वाढत गेला की परत तेवढे परत याच्या पुढे सुद्धा असं करता डायमंड करता येईल. बरोबर आहे. डायमंड म्हणजे असंच एक त्रिकोण करायचा आणि तो इकडे लावायचा. त्याला ते प्रूफ होतं का बघायचं a+b+2 3 डायमेन्शन ते पण करता येईल. तर अशा पद्धतीने हे ऑयलरचे सूत्र इथे सिद्ध करता येईल. आता परत आयताकडे जाऊया. पृष्ठबळ आपण याचं पृष्ठबळ काढलं. आता याचं कसं काढायचं गोलाचं विद्यार्थी जमिनीवर होतो याचं पृष्ठबळ कसं दंडगोलाकृतीचं. तर त्याला सांगितलं आपण गेलो पत्रिकाराकडे हटकट करूया प्लेन कर काय होईल असा कागद होता. याचं पृष्ठबळ काढायला विचारलं गडबडत होतं सुरुवातीला सर येणार नाही म्हणतो. मग त्याला कट केलं प्लेन केलं काय तयार झालं अरे मग याचं येते की तुला माहिती आहे की हे काय लांबी गुणिले रुंदी. म्हणजे परत बेसिक तर आलो परत आपण म्हणजे वृत्तचित्तीचे लंबवृत्तीचे जे वक्र पृष्ठबळ म्हणजे दुसरं काय नसून आयताचेच क्षेत्रफळ आहे. मग फक्त शब्द कुठे बदलले ते बघूया. तर ही जी लांबी आहे त्याचा काय झाला त्याला विचारायचं त्याचा काय झाला परिघ त्याचं रूपांतर परिघमध्ये झालं आणि रुंदी जी आहे त्याची झाली उंची परिघ म्हणजे उंची उपाय आहे. तर या पद्धतीने म्हणजे मूळ जे सूत्र आहे त्याच्या सूत्राचं फक्त आपण वेगवेगळं याचा व्हॅल्यूम काढला आकार बर याचं असं आकार नाही पडणार लांबी रुंदी हाईट वाढत जाणार त्रिज्या बदलणार ते आपल्याला नाही सहज म्हणणार नाही पण ते बदलणार त्रिज्या बदलणार ना कारण याची तर चौरस केला तर येईल हे दुप्पट होतं चौरस दुप्पट होणार हे दुप्पट होतं परिघ आहे ना. आता हे कसं आहे सांगा त्या लांब्याची त्रिज्या येणार ती आणि ही कुणाची त्रिज्या येणार रुंदीची येणार हे NTS ला घालतो NTS ही रुंदीची त्रिज्या येणार. मात्र जर चौरस जर असेल तर एक वर येणार पटवून देता येईल म्हणजे काय टॉप लेवल अगदी बरोबर आहे. ही लांबीला त्रिज्या वर्गाच्या प्रमाणात वाढणार तर हा याच्यामध्ये तर या पद्धतीने ही सगळी ह्या आयतावरच सगळं आहे नाही आणखी आहे अतिशय महत्त्वाचं आहे. आता याचं गोल जे आहे गोल हा कन्सेप्ट 10वीच्या मुलांना कळत नाही शिक्षकांना सुद्धा लक्षात येत नाही. तुम्ही म्हणा शिक्षकांना कसं काय लक्षात येत नाही दाखवतो मी तुम्हाला. हा चेंडू घेतला बघा हा मिळतो हा गोल आहे बरोबर. त्या गोलाचे पृष्ठबळ किती 4 पायार वर्ग मी सिद्ध करून दाखवणार आहे पण आता ते दाखवतो मला तोपर्यंत तिथं लक्ष देऊ आपण. 4 पायार वर्ग ते सुद्धा कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे पुस्तकात अवघड आहे पण सोप्या पद्धतीने दाखवतो आयतावर दाखवतो. आयताचे सूत्र आहे त्याच्यावरच दाखवतो तुम्हाला. पुस्तकात 4 पायार वर्ग ते कसं येतं काय येतं ते 2 मिनिटात दाखवतो. तर याचं पृष्ठबळ 4 पायार वर्ग कट केलं किती 2 पायार वर्ग. मग याचं किती 2 पायार वर्ग याचं किती 2 पायार वर्ग. हा भरीव आहे हा पोकळ आहे वरचं पृष्ठबळ झालं. मग भरीव जर विचारलं तर याचं उत्तर 2 पायार वर्गच देतो. याचे 2 पायार वर्ग आहे वक्र पृष्ठबळ बाहेरचं याचं पण 2 पायार वर्ग आहे पण भरीव असेल तर हे 3 पायार वर्ग येणार कारण हे वर्तुळ त्याच्यामध्ये समाविष्ट सरफेस 2 पायार वर्ग अधिक पायार वर्ग 3 पायार वर्ग झालं. याचे 2 पायार वर्ग जाणार किंतु वर्तुळ तयार झालेलं नाही हा सरफेस येत नाही. तर ह्याचाच फरक याचं 2 पायार वर्ग आहे याचं 3 पायार वर्ग आहे. म्हणजे भरीव असेल तर 3 पायार वर्ग पोकळ असेल तर 2 पायार वर्ग आणि पूर्ण असेल तर 4 पायार वर्ग. या पद्धतीनं हे तुम्हाला सांगता येईल.